पहिल्यांदा तुम्ही बेसिकली मला सांगा की तुमचं सिलेक्शन कसं झालं? आता माझं सिलेक्शन आशिषसाठी झालं. आशिष या पात्रासाठी माझं सिलेक्शन झालं, तर मी ऑडिशन दिली होती त्यासाठी. आणि मग ऑडिशनच्याच दिवशी आशिष सर आणि पळेश सर यांची भेट झाली. फारच गमतीदार दिवस होता तो माझ्या आयुष्यातला, कारण की त्यांच्याशी पहिली मुलाखत होती माझी आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि नंतर मी तो चित्रपट केला. आणि माझ्या पात्राचं नाव आशिष आहे. तर माझं पात्र असं आहे की हे माझ्याशीच खूप रिलेटेबल आहे, की तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. तर बोऱ्या नावाचं एक पात्र आहे जो त्याला मदत करत असतो तिला मिळवण्यासाठी. तर असा हा गमतीदार किस्सा परेश सरांच्या डोक्यातून आलेला, तर हे काही वेगळंच असेल, ते तुम्ही नक्कीच बघा. पण ह्या सगळ्यामध्ये तुझ्या आयुष्याशी रिलेटेबल आहे असं म्हणतोस. आई बाबा नाही असं समज आणि मला सांग आयुष्यात अशी मुलगी आहे? नाही असं मुलगी असं नाही आहे, पण तू रिलेटेबल म्हणाला. त्याचं उत्तर मी नक्कीच दिलं असतं, पण माझे आई वडील ते बसले आहेत म्हणून. आई बाबांना बाहेर मग हे सगळं करत असताना आता तुम्ही ज्या वयात आहात तो सिनेमा, कारण त्या गोष्टींचा सिनेमा मुलांना करायला मिळत. मग तुम्ही पहिल्यांदा सांगा की तुमचं सिलेक्शन कसं झालं? सो मी ऑडिशन्सच दिलेले, व्हिडिओ करून पाठवलेला आणि मग मी पुण्यात राहते. सो मला मुंबईमध्ये बोलवलं आम्हा सगळ्यांना आणि मग भेटलो, बोललो, मला काय काय येतं विचारलं आणि स्क्रीन टेस्ट वगैरे झाली. सो पुणे मुंबई चालू होतं आणि मग ॲट लास्ट एक दिवशी कळालं की ओके झालं तुझं सिलेक्शन. सो यांच्यासारखं मी ऑडिशन दिलं आणि असं झालं का सगळ्यांचं कास्टिंग डन झालं होतं. आशिष, सृष्टी, जे दुसरे काही कॅरेक्टर आहेत ते सगळं. आणि बोऱ्या त्यांना हवं तसा मिळत नव्हता. आणि माझं असं खूप नेक टू नेक सुरू होतं एक दुसऱ्या कास्टबरोबर. सो असं बोऱ्या त्यांना हवं तसा मिळतच नव्हता. तर 50 मुलांमधून ऑडिशन सिलेक्शन करत मग फायनलाइज माझं कॅरेक्टर झालं तिथे. आणि मग सगळे कास्ट झाल्यानंतर हा बघा हा बोऱ्या, ही सगळी कास्ट तोवर हे मिक्सअप झाले होते आणि मी एकटाच असं बसलेलो, अरे हां अच्छा तू आशिष, तू सृष्टी, ओके हां. मी एकटाच असं बसलं. मला शेवटी बोलवलं होतं का, कारण का त्यांना हवं तसं बोऱ्याचं पात्र मिळत नव्हतं. आणि मग ते मी कुठे ना कुठेतरी त्यांना मिळालं आणि मग झालं तिथे सिलेक्शन माझं. पहिलं मी दुसऱ्या कॅरेक्टरसाठी दिलेलं ऑडिशन, पण त्याच्यानंतर जेव्हा सेटवरती गेलो तेव्हा आशिष सरांनी मला बघितलं, कारण की पहिल्या दिवशी ते नव्हते ना. तर मग जो मोठा आशिष आहे तो पण माझ्यासारखा सेम दिसत आणि जो छोटा आहे तो पण सेम दिसत होता. म्हणून ते बोलले की आशिषचं घालायला दिलं तर काय होईल, म्हणून मी आशिष झालो. आता ह्या सगळ्यामध्ये दिसते तर एक स्पेसशिप दिसते, एक गाडी दिसते हां. आणि वेगवेगळ्या कृती करत असताना तुम्ही दिसताय. तर नेमकी कोणाची कृती काय आहे आणि कोणाची स्पेस आणि कोण एलियन आहे तुमच्यात? एलियन असं कोण नाही आहे, पण ही नुसती लव्ह स्टोरी नाही आहे, ही परेश सरांनी लिहिलेली लव्ह स्टोरी आहे. तर त्यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे, जे कुठल्या तरी वेगळ्या पात्रावर घेऊन जाऊन हा चित्रपट आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला वेगळ्या घटना अशी मिळत असतील, असा हा चित्रपट आहे. सृष्टी म्हणून तू प्रांजली येतेस, ह्या सृष्टीचं इतक्या सगळ्या मुलांमध्ये नेमकं काय आहे? हो, हा एक वेगळाच आणि मजेशीर अनुभव होता. या सगळ्या मुलांमध्ये मी एक मुलगी आणि एक वेगळाच अनुभव होता. ती जी गाडी आहे ती सृष्टीची आहे आणि ऑब्व्हियसली जसं हा बोलला, जसं परेश सरांनी लिहिला आहे, सो हा एंड एकदम वेगळ्याच पातळीवर होतो. तेच रिलेट तुम्ही स्पेसशिपशी करू शकता. निश्चित ह्या सगळ्यामध्ये ना ही जी सगळी मुलं आहेत ती त्या कट्ट्यावर जमणारी आहेत, त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. पण हे सगळं करत असताना एक वेगळी श्रीमंती किंवा त्या सगळी गोष्ट घेऊन खरं तर सृष्टी येते आणि मग तिची मैत्री या मुलांची कशी होते, जे तशा अर्थाने त्यांचा आर्थिक स्तर पण नाहीये किंवा तो बॉन्ड काय आहे तुमच्या मैत्रीचा? आम्ही सगळे एका स्कूलमधले एकत्र आहोत, पण मग एका पॉईंटनंतर जेव्हा तुम्ही पुढच्या स्टँडर्डमध्ये जाता तेव्हा मुलांची शाळा वेगळी होते, मुलींची शाळा वेगळी होते. मग त्या ह्याच्याने तुम्ही आता जर ह्याला आशिषला सृष्टी आवडत असेल तर तो कसं लिंक करतो आपल्या फ्रेंडच्या बहिणीची मग ती बहीण किंवा असं काही ना काहीतरी लिंक करून मग तो बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा ती अशी मेसेज त्याचा जो काय आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर बोऱ्या आहे. म्हणजे त्याला जो त्याचा साईड किक म्हणून आहे आशिषचा, पण बोऱ्या नसतं तर त्याची गोष्ट फुलायलाच मदत झाली नसती. अशा वेळेला चेतन तुला कसं वाटलं की म्हणजे ते मुन्नाभाई आणि सर्किट आहे? सो बेसिकली बोऱ्या असं एक कॅरेक्टर आहे की ते सगळ्यांच्या आयुष्यात असतं, सगळ्यांच्या फ्रेंड सर्कल ग्रुपमध्ये असतं. सो तेच त्याची लव्ह स्टोरी जी आहे आशिषची
ते बोऱ्या पूर्ण कम्प्लीट आय थिंक बोऱ्या कुठे ना कुठेतरी करायचा प्रयत्न करतो, ती फसते किंवा काय होतं. तर त्याची टॅगलाईनच ती आहे, जगाचा इतिहास बदलणारं आत्मचरित्र. तर ते आत्मचरित्रात असणारं एक छोटंसं कॅरेक्टर आहे. तर ते 6 ऑक्टोबरला तुम्हाला बघायला मिळेल कसं ते कॅरेक्टर आहे. आणि म्हणजे खूप रिलेटेबल आहे, बोरेला तुम्ही खरंच खूप रिलेट कराल. परेश सर कसे वाटले? सगळ्यांकडून परेश सरांनी ज्यावेळी ते आमच्यासाठी लिहित होते परेश सर, तेव्हा ते आमच्या वयाचा विचार करूनच लिहित होते. म्हणजे कुठेही मुलं अडकणार नाहीत, मुलांना कसं सेफ होईल, मुलांचं कम्फर्ट बघूनच ते लिहित होते. म्हणून आम्हाला एवढं जास्त कष्टच घ्यावं लागलं नाही, कारण की परेश सर खूप हेल्पफुल होते. आणि त्यांचं प्रत्येक बोलणं चालणं, मी तर खूप इन्स्पायर झालो तुमच्याकडून. परेश सरांसोबत अनुभव एकदम वेगळाच होता. आणि असं सगळ्यांना वाटतं की ते किती मोठं त्यांनी काम केलं आहे, एलिझाबेथ एकादशी वगैरे केली आहे, तर आपल्याला कसं वाटलं असेल त्यांच्यासोबत काम करताना. तसं काही नव्हतं. ते असे खूप छान एकदम नॉर्मल सगळ्यांसोबत सेम वागणारे आहेत. आणि त्यांच्यासोबत राहून मला मराठी बोलायचं खूप शिकले मी, कारण मी इंग्लिश मीडियमचे, माझ्या तोंडून काही पण नॉर्मल बोलताना माझे इंग्लिश शब्द निघतात. पण त्यांच्याकडून असं मराठी बोलणं कसं लाईक नॉर्मल ह्याच्यात तू कसं हे करू शकतेस, ते खूप शिकायला मिळालं. सो बेसिकली सीनच्या आधी रीडिंग व्हायचं आणि ही सगळी मंडळी तिकडे जमलेली असायची. आणि काही म्हणजे आम्हाला डायलॉग्स वगैरे बोलायचो, पण त्यात मसाला टाकण्याचं काम म्हणजे त्यांनी लिहिलं, ऑफकोर्स परेश सरांनी लिहिलं आहे. सो ते यायचे, फायनल रीडिंग झालेलं असायचं, डायलॉग पाठ असायचे, आणि मग सर येऊन जो काही ॲड करायचं तडका, बास सगळ्यांचेच म्हणजे जे काही क्यू असतील किंवा जे काही रेफरन्सेस असतील डायलॉग थ्रू, तर ते असे एकदम खुलून यायचे. किंवा बोलताना एकदम सहजता कशी असावी, ते बोलताना खूप सुंदर बोलतात, ते खूप सुंदर बोलतात. सो तो फ्लो, डायलॉगमध्ये बोलणारा फ्लो, ते नॅचरल कसं वाटेल, तर त्यांच्याकडून खूप काय असं शिकायला मिळालं. ते डायलॉगमधलं एकदम वजन किंवा त्याचा अर्थपूर्ण कसं बाहेर पडेल, तर ते खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. मानस, तुला काय वाटलं सरांशी बोलताना, किंवा आशिष सरांचं कसं वाटलं, किंवा परेश सर कसं वाटले? म्हणजे परेश सरांनी लिहिलेलं, तर मग त्यांनी म्हणजे एका टायमिंगला सगळे डायलॉग पाठ असं नाही लिहिलं, म्हणजे जरा जरा पॅच असे हळूहळू लिहिलं. आणि आशिष सर पण 1-2 टेक चुकले, तर मग ते स्वतःहून सांगायचे की कसं आहे, कसं बोलायचं आहे असं. हे सगळं करत सर तुम्ही आता तुम्हाला स्वतःला एवढ्या मोठ्या स्क्रीनवर बघितलंय, पाहिलं? हो, मी पाहिलं. मी बर्लिनला गेलो होतो, तेव्हा आशिष सरांबरोबर आणि माझी खूप चांगली बॉन्डिंग झाली. त्यांना मी चांगलं समजून घेतलं आशिष सरांनी की कसे आहेत आशिष सर आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे या चित्रपटात. तर त्यांचं बर्लिनवाल्यांचे जे हे होते ऑडियन्स होती बघणारी, त्यांना फारच हा चित्रपट भावला. आशिष सर आणि आमचं हेच डिस्कशन चालू होतं की त्यांना आपला चित्रपट किती पटीने समजेल किंवा त्यांना कसा वाटेल पिक्चर. पण आशिष सर मला एक वाक्य म्हणाले होते की ऑडियन्स आर फार मोर इंटेलिजंट दॅन वी थिंक. म्हणजे ऑडियन्स खूप हुशार आहेत, आपण त्यांना दाखवतो की ही लव्ह स्टोरी तसं नाही आहे, त्याच्यापेक्षा वरचं काहीतरी ही चित्रपट दाखवून गेलेलं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही आता म्हणजे 6 ऑक्टोबर तुमच्यासाठी आयुष्यात काय आहे? प्रत्येकाकडून उत्तर हवं. गोल आहे 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबर एक इम्पॉर्टंट ऑब्वियसली मी जेव्हा अशी थोडीशी मोठी होईन तेव्हा माझं आता मी 7वीत होते जेव्हा ही मूवी आम्ही शूट केली, तेव्हा आता ते 7वीतली जी मी होते आता आणि माझ्यात आणि 7वीतली जी मी आहे खूप फरक आहे. पण ती 7वीतली मी आता फॉरएव्हर एका कॅमेऱ्यामध्ये त्या फिल्ममध्ये मी रेकॉर्ड झाली, ह्याचं खूप छान वाटतं. सो बेसिकली 6 ऑक्टोबर माझ्यासाठी असं एक माझ्यापेक्षा माझ्या आईसाठी खूप आनंदाचा क्षण असेल. बिकॉज तिने 3 ते 4 वर्ष झाले ती सिनेमाच पाहत नाही आहे. कारण का तिने असं स्वतःशीच ठरवलं होतं की जोवर माझ्या मुलाचा चित्रपट येणार नाही सिनेमागृहात तोवर मी जाणारच नाही चित्रपट बघायला. कारण याआधी मी एक फिल्म केली होती, ती OTTवर रिलीज झाली. सो लॉकडाऊनच्या काळात ती OTTवर रिलीज झाली. द डिसायपल म्हणून एक फिल्म आहे. सो त्यावर मी काम केलं होतं. तिचं असं झालं का अच्छा तू आता फिल्ममध्ये काम केलं असं मी थिएटरमध्ये बघायला जाईन ना, आणि असं झालं अरे यार ती OTTवर रिलीज झाली, तर तिचं ते राहून गेलं का तिला थिएटरमध्ये बघायचं आहे मला. तर आता 6 ऑक्टोबरला ती येते आहे फिल्म. सो आई खूप एक्सायटेड आहे. ती फर्स्ट डे फर्स्ट शो तिचा जो सुरू का मी जाणार आहे, आणि गावाला तर होल्डिंग वगैरे लावून अक्षरशः एवढं PR बाप रे बाप, खूप 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 एक्सायटेड आहे आई. चैतन्य तांबडेबरोबर काम करणं आणि परेश मुकाशी बरोबर काम करणं, गंमत काय? दोघं खूप वेगवेगळे म्हणजे प्रोफेशनल
प्रोफेशनलिझम कसं वेगवेगळं असतं म्हणजे त्यामध्येही व्हेरिएशन्स म्हणजे चैतन्य सर पण आहेत खूप हेल्पफुल झालं त्यांचं म्हणजे काम करणं त्यांच्यासोबत आणि परेश सरांचा एकदम लाईव्हलीनेस त्यांचा जो आहे सेटवरचा किंवा आपल्यासोबतचा जो दोघंही खूप वेगळे आहेत त्यांच्यापर्यंत दोघंही खूप चांगले आहेत. मानस 6 ऑक्टोबर काय दिवस आहे? 6 ऑक्टोबर एक असा दिवस आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आमच्या घरातले सगळे लोक मित्र सगळे ते सगळे एका जागेवरती जमा होऊन मला ॲप्रिशिएट करतील म्हणजे असं बोलतील की वा तू केवढं मोठं आता काम केलं आहेस आता आम्हाला पण लक्षात ठेव विसरू नको असं. या सगळ्यामध्ये जवान वगैरे कोणता सिनेमा पाहिला कोण आवडतं तुम्हाला? मराठीतला माझा सगळ्यात आवडता अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. मी तर त्याकडून खूप हायली इन्स्पायर्ड आहे. त्याची फिजिकल बॉडी आणि त्याचं जे अपिअरन्स आहे ते मला खूपच आवडतं. माझ्यासाठी मृणाल मॅम, मृणाल देव कुलकर्णी त्या खूप छान आहेत. मी त्यांच्यासोबत एक मूवी जी केलेली वेलकम होम त्यावेळेसपासून मी त्यांना असं रोल मॉडेल म्हणून बघते. द वेशी ती स्वतःला जसं कॅरी करतात, कसं बोलतात, त्यांची ॲक्टिंग, त्यांचं प्रोफेशनलिझम मला खूप आवडतं. सुमित्राताई आणि सुनील सुक्तनकरांबरोबर तू सिनेमा केलेला आहेस आणि आत्ता परेश मुखर्जी. हो. काय दोघांच्याही शैलीत असणारा फरक आहे? दोघंही आपापल्या ह्याच्यात एकदम भारी आणि खूप ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत. सुमित्रा मावशींसोबत सगळं एकदम छान होतं. म्हणजे असं मी जी एका छोट्याशा मुलीची भूमिका केलेली मला खूप पहिलीच मूवी होती माझी ती आणि खूप साऱ्या मोठमोठ्या कलाकारांसोबत मृणाल मॅम, स्पृहा जोशी आणि मोहर नगाशे सर सगळ्यांसोबत काम करायला मिळालं आणि तेव्हा असं वाटलं नाही अजिबात की मीच पहिलं करते आहे आणि कुणी असं मला सेपरेट नाही करवलं. आणि इथे मी थोडीशी शिकलेले मला थोडं कळालेलं की कॅमेरामध्ये कसं लाईक काय करायचं फोकस बघ म्हणजे काय करायचं मला काहीच माहिती नव्हतं वेलकम होमच्या वेळेस. इथं थोडं कळालेलं आणि इथे त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी परत नवीन सगळ्या दोन्ही वेळेस ना खूप नवीन शिकायला मिळालं. सो बेसिकली मी हिरोईनबद्दल आधी बोलले. शिवानी रांगोळे माझी फेवरेट हिरोईन आहे आणि हिरोईन म्हणायला गेलं तर स्वप्नील जोशी आहे. सो हायली म्हणजे इन्स्पायर्ड असं म्हणता नाही पण मला आवडतो तो खूप. माझं फेवरेट ॲक्टर आहे अक्षय कुमार. वा. हे सगळं करत असताना तुम्ही आता टेक्निकली इतके साऊंड झाला पण सेटवर काय गमती जमती व्हायचे तुमच्या? काय सेटवर एक किस्सा मला आता आठवला तुम्ही म्हटल्यावर. आशिष सत्य सर आमचे हे होते DOP. तर आशिष सरांनी ॲक्शन म्हटलं की तो पर्टिक्युलर शॉट तेवढा रेकॉर्ड व्हायचा पण आम्ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहायचो तेव्हा मॉनिटरवर आशिष सर आणि परेश सर हे दोघं बघत असायचे आम्हाला की आम्ही काय करतोय, कोणाला मारतोय, कोणाशी कशी छेड काढतोय तर ते बघत असायचे. तर एक दिवशी काय झालं की माझा एकट्याचा क्लोजअप लागला होता आणि हे सगळी मुलं तिकडे क्रिकेट खेळत होती. तर माझं असं झालं की मला कधी खेळायला मिळते. तर मी इकडूनच त्यांच्याशी बोलायला लागलो की अरे असं करा तसं करा. तर तिकडून सत्य सरांनी मला आवाज दिला ओम. तर मी घाबरलो कारण की सत्य सर सगळ्यात शांत सेटवर, त्यांचा अजिबात आवाज नाही पण कामाच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर. तर त्यांनी म्हटलं ओम. मी बोललो येस सर. मार्कवर उभा राहा. मी मार्कवर उभा राहिलो आणि मग तो पूर्ण शॉट दिला. ते आले. त्यांनी माझ्या अलगद खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं बाळा तुम्ही जे इकडे ते मस्ती करता ना ते तिकडे सगळ्या मॉनिटरवर बघत असतात. मग ना जरा डिसिप्लिन. मग मी तेव्हा धडा घेतला की कॅमेऱ्यासमोर उभा असताना शांत, कॅमेरा गेला की आपली मस्ती चालू. तुझा काय अनुभव होता कॅमेरा बिहाइंड द सीन्स? बिहाइंड द सीन्स मी ह्या मूवीमध्ये मी झाडावर चढायला शिकले. जरी ते लॅडर लावून मी चढले पण तरी तिथे जाऊन बसणं आणि शॉट देणं. वरून मी तिथे मी कच्ची कैरी वगैरे पहिल्यांदाच खाल्ली झाडावर बसून. आणि पुन्हा आणि एक जो ट्रेलर आणि टीझरमध्ये शॉट आहे की मी पावसातला आहे, मी जाते, माझं बॉटलचं टोपण खाली पडतं. तो शॉट झाला की मग आय रिमेंबर परेश सर बोलले की ह्या शॉटसाठी मी तुला टोपण पाड पुरस्कार देतो. कारण तो शॉट 1 टेकमध्ये झाला होता आणि एकदम असं नॅचरल आणि ते एकदम छान असं पडलं ते टोपण म्हणून. सो मला बेसिकली 2 असं सांगावंसं वाटतं आहेत की पहिली एक चिठ्ठी मी ह्याला देतो. तिचा घराचा ॲड्रेस शोधत असतो मी आणि मला चिठ्ठी तो ट्रेलरमध्ये आहे शॉट.
तिथे आम्ही गोला खात असतो. तर तो गोला खायचा सीन असा होता की उन्हाळा सुरू होता, थोडं गरम 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 झालं होतं सगळीकडे. आणि गोलावाला आला, म्हटलं सेटवर चल बी चल, सगळी लहान मुलं आम्ही सगळे गोला खायचा आहे गोला खायचा आहे. आणि माझा सीन असा, मला गोला मिळतो आणि मी लिटरली तो खायचा आहे म्हणून 16 वेळा टेक दिला मी. 16 वेळा टेक दिलाय. अरे अरे हो सर, ह्यात कलर्स नाही आहे, वाईट वाईट दिसते, मग कसं दिसेल ना स्क्रीनवर वगैरे, मग रंग टाकून घ्या. मग तसं 16 वेळा घेतलं. आणि दुसरं असं झालं की आम्ही मारामारीचा सिक्वेन्स होता एक, लहान मुलांचा एक वर्गातला सीन मारामारी, जो ट्रेलरमध्ये दिसतो आम्ही मारामारी करतोय. तर आम्ही असं पहिल्यांदाच मारामारी वगैरे करायची होती, असं आम्हाला सुचत नव्हतं आम्ही काय करायचं. असं सगळे एकत्र होतो, एक काम करूया, तू मला मार, तू माझी असं मान आवळ, मग खाली पाड, मी तुला कोणीच मारतो असं ठरवलेलं आम्ही आमचं. ते काहीच नाही. ॲक्शन बोलल्यानंतर सगळे सुटले, एकामेकाला मारायला लागले, केस ओढायला लागले. आणि सर ॲक्शन म्हणजे सर म्हणले कट कट कट, तरी हे थांबेनाच. तो आमचा एक मित्र होता शिवराम म्हणून, तो एकामेकाला मारतो, तो असा जरा धष्टपुष्ट आहे, तो उचलून वगैरे आपटत वगैरे होता खाली. म्हणजे असं पोटात वगैरे मारायला लागला. सर थांबा थांबा थांबा. टेक झाल्यानंतर सगळे आम्ही असे लोळत होतो खाली, अरे बाप रे लागलं. सो ते एक मेमोरेबल आहे माझ्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी आणि जी छोटी सृष्टी असते ते आम्ही लोकं नाचत असतो. तर मग त्याच्यामध्ये सरांना तो सीन परफेक्ट भेटला, आशिष सरांना. तर मग तो सीन झाला आणि आशिष सर नाचतायत, अजून मग कट पण नाही झालंय. परत सर 5 मिनिटं झाले त्यांना बघताय आणि मग बोलले, अरे आशिष त्यांना कट तर बोलते, मुलं नाचत नसतात. आणि वरून गाणं माहिती कुठलं लावलंय, शिंचनचं थीम सॉन्ग. पण हे सगळं करत असताना करोनाच्या काळात तुम्ही सगळे शूट करत होता. हो. काय त्यावेळेला तुम्हाला टेन्शन होतं आणि 2 वेगवेगळी स्केड्यूल झाली त्या सगळ्या, कसा अनुभव तो? कोरोनाच्या काळात झालं असं की आशिष सरांना स्वतःला कोविड झाला होता. तर मग आम्ही दमनला शूट करत होतो. तर तिकडे आमचं शेड्यूल लागलं होतं, आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. आणि आशिष सर तिकडून झूमवरून म्हणजे लाईव्ह टी व्हीवर असे 2 स्पीकर लावलेत सेटच्या आजूबाजूला, म्हणजे आशिष सरांचा आवाज सगळ्यांना येईल. मग ते काय सजेशन देत आहेत, ते काय म्हणत आहेत, परे सर तेव्हा होते, त्यांनी तेव्हा डिरेक्शन केलं होतं आम्हाला. पण तेव्हा आशिष सरांचं ते कॉन्ट्रीब्युशन होतं आमच्याप्रती, ते खूपच गरजेचं होतं आम्हाला. नाहीतर हा चित्रपट एवढा चांगला आणि सक्सेसफुल झालाच नसता. ते लाईव्ह स्ट्रीम करता करता त्यांचे सजेशन्स, त्यांचे सगळे घरातले आवाज, त्यांचे मच्छर मारण्याचे आवाज पासून सगळं ऐकू येत होतं. सो बेसिकली कोरोनामध्ये आम्ही दमनला गेलेलो. तर आमचा एक लास्ट डे ऑफ शूट होतं आणि तेव्हा आशिष सर आमच्याबरोबर नव्हते. आम्हाला शेवटचा दिवस आहे, आशिष सर नाही आहेत, परेश सर होते, केक वगैरे कटिंग सुरू आहे. आणि आम्ही ना सगळे, आमचा एक ट्रेलरमध्ये डायलॉग आहे भावांनो म्हणून. तर मी तो असे सगळे असे केक कटिंगसाठी उभे आणि आशिष सर आम्हाला दिसत होते फोनवर आणि सर तिकडून ओरडले भावांनो. तेव्हा असं झालं, म्हणजे खूप असं वाटत होतं सर इकडे हवे होतं तुम्ही. आणि शेवटचा दिवस होता सेटचा. पण त्यानंतर रिशेड्यूल लागलं आणि आम्ही मुंबईत परत कोरोनानंतर शूट लागलं आणि तेव्हा आम्ही आशिष सरांना भेटलो. तेव्हा आम्ही परत केक कटिंग केलं सरांसोबत आणि आम्ही सांगितलं क्रूला आम्हाला सरांसोबत केक कटिंग वगैरे करायचं आहे. सो तो सरांसोबत परत एकदा आम्हाला शेवटचा दिवस परत अनुभवता आला. कोरोनाच्या वेळी मी नव्हतोच, कारण की कोरोनाच्या पहिलं माझं झालेलं म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू.